जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीखाली शिरले. पोलिसांनी खेचून बाहेर काढलं. विधिमंडळ परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्याने आता वेगळंच वळण घेतलंय. जितेंद्र आव्हाड यांनी काल रात्री 2 वाजेपर्यंत विधिमंडळ परिसरात ठिय्या आंदोलनाने सुरुवात करत चांगलाच गदारोळ केल्याचे पाहायला मिळालं. विधान भवनच्या मागच्या गेटवरून आव्हाड यांचा समर्थक नितीन देशमुखला पोलीस घेऊन जात असताना आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांची कार अडवली आणि ठिय्या आंदोलन केलं. यावेळी मार खाणाऱ्याला पोलिसांकडून अटक केली जात आहे, तर मारहाण करणाऱ्या 5 जणांची पोलिसांकडून पाठराखण केली जात आहे. त्यांना पोलीस वडापाव आणि तंबाखू मळून देत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. दरम्यान ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून आता या प्रकरणाचे राजकीय पडसाद देखील उमटण्याची शक्यता आहे. विधान भवनच्या परिसरात 2 नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली तुंबळ हाणामारी आणि शिवीगाळमुळे राज्याच्या राजकारणाचा दर्जा आणि राजकीय कार्यकर्त्यांचा दर्जा खालावला, अशी सर्वच स्तरातून टीका होत आहे. तर दुसरीकडे पोलिसांच्या कृतीवर आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर कडाडून टीका केली आहे. विधान भवनाच्या लॉबीत आव्हाडांचे कार्यकर्ते आणि पडळकरांचे कार्यकर्ते यांच्यात वाद झाला. जितेंद्र आव्हाड या घटनेनंतर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यात वाद झाला. मात्र यात मारहाण करणाऱ्या पडळकरांच्या 5 कार्यकर्त्यांना पोलिसांना सोडून देत जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला पकडून पोलीस घेऊन जात असताना आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांची कार अडवली आणि ठिय्या आंदोलन केलं. आव्हाड पोलिसांच्या गाडीखाली शिरले. यावेळी पोलिसांनी अक्षरशः जितेंद्र आव्हाड यांना बळाचा वापर करत खेचून बाजूला केलं. यावेळी सरकार विरोधात निदर्शने आणि पोलिसांचा निषेध करण्यात आला. DN24 नगर न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, पोस्ट लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.